त्यांना जात आणि धर्माच्या मुद्द्यावर भावनिक ते करत आहेत. नाही, पण मग सुषमाताई, प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की कामं आम्ही करून दाखवली, ती कामं आता आम्ही लोकांसमोर मांडतोय, जी. पण मग भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष तुमच्या पक्षावर सुद्धा आणि मनसेवर सुद्धा आरोप करतायत की मग हे असं सांगावं का लागतं? जर करून दाखवलं तर लोकांच्या समोर असेल, लोक म्हणतील की ठीक आहे, केलेलं आहे, दिसेल लोकांना, आणि लोक कदाचित तुमच्या बाजूने मतदान करतील सुद्धा. पण खास करून तुमच्या पक्षावर जास्त रोष आहे या एका गोष्टीसाठी की 25 वर्ष मग तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्या. तो हिशोब तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे मागितला मला जातो. आनंद आहे, मला आनंद आहे की त्यांचा आमच्यावर रोष आहे. त्यांचा आमच्यावर रोष आहे याचा अर्थ ते जे एरवी म्हणत होते की आता ही शिल्लक सेना आहे, तर त्यांच्या लक्षात आलं की ही शिल्लक सेना नाही, हे आपल्याला औषधालाही शिल्लक ठेवणार नाहीत, इतक्या ताकदीने अजूनही लढत आहेत. ते रोष व्यक्त करतायत, याचा अर्थ ते आम्हाला त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग स्पर्धक किंबहुना मोठं आव्हान समजत आहेत. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया की 25 वर्षाचा ते हिशोब मागतायत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की या 25 मधली साधारण 15-18 वर्ष तेच तर आमच्या सोबत होते. त्यामुळे त्या 15-18 वर्षाचं जे काही अकाउंट टॅली होईल, ते अकाउंट टॅलीमध्ये प्रॉफिट किंवा लॉस त्याचे भागीदार तेही असतील, हा एक भाग. दुसरं असं की आम्ही काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारावा का? ज्यांनी या मुंबईचा जी मुंबई आम्ही म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी जी निढळाच्या घामाने आपण आपली मुंबई उभी केली, त्या मुंबईचा TDR अदानींकडून घ्यायचा असं रिझोल्युशन जे लोक काढतात, आम्ही त्यांना हिशोब द्यायचा. मुंबईचा एक एक उद्योग जो महाराष्ट्राबाहेर पाठवण्याचं पाप ज्यांनी केलं, खरंच त्यांना तो नैतिक अधिकार उरतो. नाही, पण मग सुषमाताई, ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आहे, एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोललं जात आहे, आता तुम्ही विकास कामांचा मुद्दा देखील उपस्थित केलात, मग उद्योग जगताशी निगडीत मुद्दे सुद्धा समोर आणले गेले. ह्या सगळ्यामध्ये